चांदो मामा घर तुझे लांबच लांब पाय तुझे दुखतील चालून जरा थांब चांदो इरा केस लागतं. तुझे लांबच लांब पाय तुझे दुखतील चालून जरा थांब पाय तुझे दुखतील चालून जरा थांब लिंबोणीच्या झाडामागे लप 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 एवढा आपण डोळ्याच्या झाडामागे लप 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 तुझ्यासाठी आई माझी छान 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 तुझ्यासाठी आई माझी छान 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 चालो मामा कर तुझे लांबच लांब चालो मामा कर तुझे लांबच लांब पाय तुझे दुखतील चालून जरा थांब पाय तुझे दुखतील चालून जरा थांब जावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीच दार चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीच दार शेवटीच्या झुपक्याने झाडून जाईल थार शेवटीच्या झुपक्याने झाडून जाईल थार असावा सुंदर चॉकलेटचा बंगला गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन हॅलो हॅलो करायला छोटासा फोन हॅलो हॅलो करायला छोटासा फोन बिस्किटांच्या गच्चीवर मोर शानदार बिस्किटांच्या गच्चीवर मोर शानदार पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल असावा सुंदर चॉकलेटचा बंगला अरे वा साठी काय काय देऊ संगोपरचा वाडा मला दिसला नाही कोणा संगोपरचा वाडा मला दिसला नाही कोणा मला नाही आवडला असला वेडेपणा मला नाही आवडला असला वेडेपणा चंद्रावरती जादू कशाला पाहूनच येई चंद्रावरती जादू कशाला पाहूनच येई चांदोबाची तूप रोटी संपवून टाकी चांदोबाची तूप रोटी संपवून टाकी चंद्रावरती जायचंय मला कपडे कोणते घालू आई शिवाय मी बापरे एकटा कसा राहू आई शिवाय मी बापरे एकटा कसा राहू गोडी गोडी पान दोन दोन पंख तिचे दिसते कशी छान दोन दोन पंख तिचे दिसते कशी छान परी राणी गोरी गोरी पान परी राणी गोरी गोरी पान दोन दोन पंख तिचे दिसते कशी छान दोन दोन पंख तिचे दिसते कशी छान एकदा माझ्या स्वप्नामध्ये परी राणी आली एकदा माझ्या स्वप्नामध्ये परी राणी आली जादूच्या बागेमध्ये येते का म्हणाली जादूच्या बागेमध्ये येते का म्हणाली पंखांवर बसून तिच्या गेले लांब लांब पंखांवर बसून तिच्या गेले लांब लांब दोन दोन पंख तिचे दिसते कशी छान दोन दोन पंख तिचे दिसते कशी छान लिंबोळीच्या झाडामागे लपला सुका लिंबोळीचे झाड करवंदी मामाच्या वाडा चिरबंदी चांदोबा चांदोबा लागला सुका लिंबोळीच्या झाडामागे लपला सुका लिंबोळीचं झाड करवंदी मामाचा
बसलास का विश्वास इतका बसलास का आता तरी परतून जाशील का दूध आणि शेवया खाशील ना दूध आणि शेवया खाशील ना चांदोबा भागलास का लिंबोणीच्या झाडामागे लपलास का लिंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरवंदी 1, 2, 3, 4.
आणि तो जोर जोराने हसू लागला. आणि म्हणाला, तुझ्यासारखा छोटासा उंदीर माझी काय मदत करणार? तुझं हे बोलणं ऐकून मला खूप हसू आलंय. एवढा मी कधीच हसलो नाही. ठीक आहे, मी तुला सोडतोय. तू मला आज एवढं हसवलंयस की त्याचं बक्षीस म्हणून मी तुला जीवनदान देतोय. असं म्हणून सिंहाने उंदराला सोडून दिलं. या घटनेनंतर खूप दिवसांनी काही शिकारी सिंहाला पकडण्यासाठी जंगलात आले. त्यांनी सिंहाला पकडण्यासाठी एक मोठं जाळं पसरवलं. एक दिवस सिंह त्याच रस्त्याने चालला होता ज्या रस्त्यावर जाळं पसरवलं होतं. पण दुर्दैवाने सिंह त्याच जाळ्यात अडकला. आवडली का वस्तू तुम्हाला? आज मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगणार आहे बरं का, जिचं नाव आहे सिंह आणि उंदीर. तर चला ऐकूया. एकेकाळची गोष्ट आहे. एका जंगलात खूपच खतरनाक सिंह राहत होता. त्याचं नाव भीमा होतं. त्याला जंगलातील सर्व प्राणी खूपच घाबरायचे. एके दिवशी पोटभर जेवण करून तो एका झाडाखाली खूपच गाढ झोपला होता. सिंह जिथे झोपला होता तिथेच जवळच एक उंदराचं बीळ होतं. सिंहाच्या घोरण्याच्या आवाजाने उंदीर जागा होऊन आपल्या बिळातून बाहेर आला. तेव्हा सिंहाला बघून घाबरला. पण मग तो विचार करू लागला, आता तर हा गाढ झोपेत घोरतोय, म्हणजे हा तर मला आता काहीच करू शकत नाही. चला थोडी मज्जा करूया. तसही आता ह्याच्या घोरण्याने माझी झोप मोड झालीये. उंदीर असा विचार करून झोपलेल्या सिंहाच्या पाठीवर उड्या मारू लागला. 1-2 वेळा तर भीमाने शेपटी मारून त्याला पळवलं. पण मस्ती करण्यासाठी उंदीर परत त्याच्या नाकावर चढला. तेव्हा भीमा जागा झाला आणि आपल्या नाकाजवळ उंदराला मस्ती करताना पाहून त्याला खूप राग आला. मग त्याने उंदराला आपल्या पंजात घट्ट पकडले आणि मोठ्याने डरकाळी फोडत उंदराला म्हणाला, मस्तीखोर उंदरा, तुझी हिम्मत कशी झाली माझी झोप मोड करण्याची? आता मी तुला सोडणार नाही. मी तुला खाऊन टाकणार. सिंहाचे हे बोलणे ऐकून उंदीर खूपच घाबरला आणि त्याला काही सुचेनासे झाले. त्याला घाम फुटला आणि तो घाबरलेल्या आवाजात भीमाला म्हणाला, तुम्ही तर या जंगलाचे राजा आहात, महाराजा आहात. मला तुम्ही मोठ्या मनाने माफ करून टाका. माझ्यासारख्या छोट्याशा प्राण्याला मारून तुमची शान नाही वाढणार. उलट सगळे जंगलातले प्राणी असंच म्हणतील की महाराजांनी एका छोट्याशा उंदराला त्याच्या छोट्याशा चुकीसाठी मारून टाकलं. उंदराचे हे बोलणे ऐकून सिंह विचार करू लागला, पण काहीच बोलला नाही. मग उंदीर म्हणाला, मला सोडून द्या महाराज. मला मारू नका महाराज. मी वचन देतो की तुम्ही मला जर आज जिवंत सोडलात तर मी आयुष्यात कधी ना कधी तरी तुमची मदत नक्कीच करेन. उंदराचे हे बोलणे ऐकून त्याला गंमत वाटली आणि तो जोर जोराने हसू लागला. आणि म्हणाला, तुझ्यासारखा छोटासा उंदीर माझी काय मदत करणार? तुझं हे बोलणं ऐकून मला खूप हसू आलंय. एवढा मी कधीच हसलो नाही. ठीक आहे, मी तुला सोडतोय. तू मला आज एवढं हसवलंयस की त्याचं बक्षीस म्हणून मी तुला जीवनदान देतोय. असं म्हणून
सिंहाने उंदराला सोडून दिलं. या घटनेनंतर खूप दिवसांनी काही शिकारी सिंहाला पकडण्यासाठी जंगलात आले. त्यांनी सिंहाला पकडण्यासाठी एक मोठं जाळं पसरवलं. एक दिवस सिंह त्याच रस्त्याने चालला होता ज्या रस्त्यावर जाळं पसरवलं होतं. पण दुर्दैवाने सिंह त्याच जाळ्यात अडकला. सिंहाने जाळ्यातून निघण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो निघू शकला नाही. सिंह जोर जोरात डरकाळ्या फोडू लागला. कोणी आहे इथे जो माझी मदत करू शकेल? कोणी आहे का? तेव्हा उंदीर तिथूनच चालला होता. सिंहाचा आवाज ऐकताच तो लगेच तिथे गेला आणि म्हणाला, हे कसं झालं महाराज? तुम्ही कसं या जाळ्यात अडकलात? पण तुम्ही चिंता करू नका, मी लगेच माझ्या धारदार दातांनी हे जाळं कुरतडून टाकतो. तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. असं म्हणून उंदराने लगेचच जाळे कुरतडण्यास सुरुवात केली. लवकरच सिंहाची जाळ्यातून सुटका झाली. उंदीर सिंहाला म्हणाला, त्या दिवशी तर तुम्ही माझ्यावर हसलात महाराज, पण मी तुम्हाला म्हणालो होतो की कधी ना कधी मी तुमची मदत नक्की करू शकेन. आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल की एक छोटा आणि कमजोर प्राणी सुद्धा तुमची मदत करू शकतो. यावर सिंह म्हणाला, हो मित्रा, आजपासून तू माझा खास मित्र आहेस. आज तू मला आयुष्याचा खरा अर्थ समजवलायस. तर मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकवण मिळाली?